बोला अंबाबाईचा उदो उदो. हाय हॅलो नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये श्रुतीज इको क्राफ्टमध्ये. तर आज आपण परत एक छानशी रांगोळी घेऊन आलो आहोत आणि आज आपण देवीचा मुखवटा काढणार आहोत. मार्गशीर्ष महिना आत्ता शेवटचा आपला गुरुवार आहे, त्यानिमित्त मी एक रांगोळी काढली होती ही. तर तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी आज आली आहे. बघूयात आपण कशी रांगोळी पुढे पुढे जाते आणि हळूहळू कशी छान दिसते ते. एक साध्या यू हा आकार काढला आहे सुरुवातीला आणि त्याच्यापासून आपण देवीचा चेहरा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. देवीच्या चेहऱ्यामध्ये छानपैकी काळा रंग भरून घेतला आणि मग आपण पुढे गेलोत ते देवीच्या मळवटाकडे. देवीचं मळवट आपण छान पिवळ्या रंगाने भरून घेणार आहोत आणि हे रंग मुद्दाम हाताने दिलेत, कारण रांगोळी आपली छोटी आहे ना, तर कुठल्या टूल्सच्या साह्याने आपण जर चाळणीने वगैरे रंग दिले तर ते बाहेर जातात. त्यामुळे आपण छानपैकी हातानेच रंग द्यायचे आहेत. देवीचा आपण टोप बनवणार आहोत, देवीचे सगळे अलंकार बनवणार आहोत आणि असं छानपैकी खूप मस्त आपण एक 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 अलंकार घालून देवीला छान सजवणार आहोत. तर पहिल्यांदा मी ऑरेंज कलर दिलेला आहे आणि ऑरेंज कलर आपण देवीच्या दोन्ही तिन्ही अलंकाराला देऊन घेणार आहोत. हे करताना ना खूप छान मजा येते बरं का, की एक एक जसा जसा आकार निर्माण होत जातो ना, तसं तसं आपलं मन प्रसन्न व्हायला लागतं. आणि आता थोडासा एक रेड शेड देते आहे इथे, बघा कसं वाटतंय ते. असं वेगळे वेगळे कलर्स त्यातले लाईट आणि डार्क कलर घेतले ना की त्याच्याने इफेक्ट छान येतो. आता इथे थोडासा पिवळ्या रंगाचा वापर मी केलेला आहे. देवीचा टोप आपण बनवणार आहोत आणि त्यानंतर आपण देवीचे गळ्यातले, देवीच्या डोक्यावरची छानपैकी वेणी, असं बरंच काही बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की किती सोपी आहे ही रांगोळी आणि कोणालाही सहज काढता येईल अशा सोप्या सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे. देवीचे अलंकार आता पूर्ण होत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की सांगा, म्हणजे मला लक्षात येईल की माझी रांगोळी कुठपर्यंत पोहोचली आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट्स करत जा, जेणेकरून मला अजून छान रांगोळ्या तुमच्यासोबत घेऊन येण्यासाठी अजून छान वाटेल. आता देवीचे गळ्यातले करत आहोत आपण. आपण जे जे अलंकार देवीला घालू शकतो ना, ते सगळे अलंकार देवीला घालायचे. तर छान वाटतं. भरगच्च देवीचे पूर्ण गळ्यातलं वगैरे भरवून घ्यायचं आणि छानपैकी आपण फुलं काढणार आहोत. 2 गुलाबी रंग घेतला आहे मस्त आणि चमच्याच्या सहाय्याने आपण त्याचं फूल बनवणार आहोत. मध्ये पांढरा रंग टाकला आहे. आता देवीचे मंगळसूत्र काढत आहोत आणि काळा रंग देऊन मग थोडासा पिवळ्या रंगाने मंगळसूत्र पूर्ण केलं आहे. नंतर आपण देवीच्या वाट्या काढल्यात लाल पिवळा रंग टाकून. आणि तुम्हाला माहिती आहे ना, देवीला कवड्याची माळ असते, तर आपण ती पण काढायचा प्रयत्न केला आहे. कवड्याची माळ खूप छान काढता येते. फक्त एक डॉट टाकायचा आणि चमच्याने मधून त्याला हे द्यायचं, रेष द्यायची, कवडीसारखं दिसतं छानपैकी. आता जिथे जिथं जागा शिल्लक आहे ना, तिथं थोडं फिलिंग्स टाकून घेऊन गळ्यातलं पूर्ण करायचं आहे. सॉरी. आता टोप पूर्ण झाला आहे. आता डोळे काढायचे. डोळे एकदा काढले की देवीचा खरं रूप बाहेर येतं आणि अगदी सुंदर दिसायला लागतं. आणि ही देवी म्हटलं की सगळ्यात आधी छानपैकी अशी ठसठशीत नथ काढायची. नथ काढून घेत आहे आता. आणि तुम्ही छान ठसठशीत नथ काढली ना की बाकी फारसं तुम्हाला काही करायची गरज नाही पडत. त्याच्यावर सगळं लक्ष आपलं जातं आणि इतकी छान दिसते ती नथ ना. आणि अशी नथ काढून घेतलेली आहे मी. आता तुम्ही बघू शकाल
हळदी कुंकू राहिलेलं आहे फक्त आपलं. आपण ते टाकून घेत आहोत. हळदी कुंकूचे डॉट्स टाकले पहिल्यांदा आणि मस्त छान एका छोट्याशा टोपणाने त्याला दाबून घेतलं. देवीची फुलांची वेणी काढत आहोत. पांढरा रंग, हिरवा रंग, थोडेसे गुलाबी फुलं अशा प्रकारे टाकून आपण देवीची छानपैकी सुंदर अशी वेणी तयार केली आहे. आणि हा आपला शेवट लूक तयार झाला आहे. हळदी कुंकू समोर ठेवायचे आहे. कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.